महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित राज्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बाबूराव पुजरवाड यांचे प्रथमच धुळे शहरात आगमन झाले। यानिमित्त स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणारे खंबीर नेतृत्व बलराम मगर यांनी नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बाबूराव पुजरवाड यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यावेळी बोलताना नवनिर्वाचित राज्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध समस्या सोडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे। न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील। सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संघटनेच्या पाठीशी उभे राहिले तरच आपण आपले हक्क मिळवू शकतो। या स्वागत कार्यक्रमाला मावळते राज्याध्यक्ष बलराज मगर यांनी उपस्थित राहून नूतन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, किशोर पगारे, कल्पेश माळी, सचिन मुंडलेकर, महिला अध्यक्ष रंजना साळुंके, महेंद्र सामुद्रे, संजय पाटील, पंकज वाघ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले कर्तव्यदक्ष राज्याचे अध्यक्ष होते आदरणीय बलरामजी मगर साहेब यांनी पूर्ण आयुष्य या संघटनेसाठी वाहून दिलेलं होतं आणि त्यामुळे या संघटनेचे कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे। ज्या ज्या मागण्या पदरी पाडता आल्या शासनाशी वेळोवेळी भांडण करून त्या मागण्या पदरी पाडून घेतलेल्या आहेत। मग तो 6वा वेतन असो, 7वा वेतन असो, तुमची पेन्शन असो किंवा वेतन त्रुटी असो, या सगळ्या मागण्या आपल्या संघटनेच्या मार्फत आपण पदरी पाडून घेतलेले आहेत। अशा या संघटनेचं कार्य आजवर चालू आहे आणि आदरणीय मगरदादा यांच्या वयामानानुसार आता त्यांच्याकडनं फिरणं होत नसल्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन आता नवनिर्वाचित आपले राज्याचे अध्यक्ष आदरणीय बाबूरावजी पुजरवाड यांनी हाती सूत्र हाती घेतल्या महाराष्ट्राचा पूर्ण दौरा सुरू केलेला आहे आणि या दौऱ्याअंतर्गत त्यांनी बरेच जिल्हे पिंजून काढलेले आहेत आणि पिंजून काढल्यानंतर या संघटनेची धुरा सांभाळताना त्यांनी विशेषतः कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत त्यांचे विशेष लक्ष आहे। मी बऱ्याच जिल्ह्यांना त्यांनी भेटी दिलेल्या त्यांच्या भाषणात मी ऐकलं आणि खरोखर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठी उभे राहून ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतील, वेतन त्रुटी असतील किंवा पेन्शन असेल, त्या सर्व मागण्या कर्मचाऱ्यांच्या मार्गी लावाव्यात असं मी त्यांना विनंती करतो। आमचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय बलराज मगर साहेबांची सदिच्छा भेट घ्यावी या उद्देशाने या ठिकाणी मुद्दामून आलो आणि आदरणीय बलराज मगर साहेबांनीच जिल्हा परिषद धुळेला आपण भेट द्यावी म्हणून आम्ही दोघंजण मुद्दाम या ठिकाणी आलो आणि त्यानंतर या ठिकाणी या कर्मचारी युनियनचे अध्यक्ष महाले साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलावलं आणि या ठिकाणी आमचा दोघांचाही मान सन्मान सत्कार केला। म्हणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत किंवा ज्या काही घडामोडी चालू आहेत याचीच इत्थंभूत माहिती कर्मचाऱ्याला द्यावी या अनुषंगाने आपण ही आजची बैठक आयोजित केली होती। सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने आदरणीय मगर साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये कर्मचारी युनियनचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आतोकाट प्रयत्न करणार आहे। सर, जिल्हा परिषदचे अनेक जे समस्या की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शरद पवार साहेब झाले त्यावेळेस त्यांनी सांगितले की केंद्राप्रमाणे राज्यामध्ये केंद्राला जे काही योजना लागू आहेत त्या राज्याला लागू केल्या जातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे केंद्रानेच ही जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना केंद्राने लागू केली। त्याच्यामुळे राज्यानं ही जुनी पेन्शन योजनेच्या ऐवजी नवीन पेन्शन NPS ही लागू केलेली आहे। त्यामुळे आपण कर्मचारी युनियन म्हणून आपण नेहमीच जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आंदोलनं केली, उपोषणं केली आणि भविष्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या ज्या काही वेतन श्रेण्या आहेत त्या वेतन श्रेण्या सुधारण्यासाठी सुद्धा जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सर्वच बाबतीमध्ये पुढाकार घेत आहे। एकतर आपण न्यायालयीन लढाई बी लढत आहोत आणि मंत्रालय पातळीवर सुद्धा यासाठी आपला लढा सुरू आहे। प्रत्येकालाच वाटते की माझं काहीतरी अस्तित्व असावं। अगोदर 2च संघटना होत्या, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषद कर्मचारी युनियन।
आणि भविष्यामध्ये काय झालं की ग्रामसेवक संघटना शिक्षकाच्या संघटना वेगळ्या झाल्या आणि त्याच्यामुळं जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची जी काही शक्ती होती ती शक्ती कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळं शासन त्याच्याकडं फार दुर्लक्ष करत आहे. पण भविष्यामध्ये सर्व संघटना एकत्र आणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न करणार आहे.